मग वहिनी काय म्हणाल्या होत्या? मला नका विचारू तुम्ही, ते बघा डायरेक्ट विचारू तिला, आम्ही नाही. मला नका विचारू, तुमचं तुम्ही बघा. मग तुम्ही डायरेक्ट विचारलं ह्याला? नाही, लगेच नाही. मग थोड्या दिवसांनी विचारलं, बोलायला लागलो पहिला. हा, मग थोड्या दिवसांनी विचारलं. मग काय म्हणाल्या? तो माझं तसं अजून काय लग्नाचा विचार नाहीये, पण मी बोललो ठीक आहे, टाइम घेऊन मला नंतर सांग काय ते, असं सांगितलं. हा. मग पुढे काय रिझल्टच नाही आला तिकडून. मग 1 महिन्यानं पुन्हा विचारलं मी काय ठरवलंय म्हणून. काय हो? कुठे ध्यानीमध्येच नाही तर काय, घरी विचारलं मी मम्मीला वगैरे, माझ्या घरी विचारलं. तर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं नव्हतं, दिवस तिला आम्ही स्थळ बघत होतो, त्यामुळे तो विषयच नाही ना. घरी विचारलं, आई म्हणाली नाही अजून मोठ्या बहिणीला पण स्थळ बघतोय. पण आईला कुठल्या मुलाने तुम्हाला विचारलंय तेही सांगितलं? हो, लगेच रात्री ऑफिसवरून आल्यावर. आई बोलली ती चांगला मुलगा आहे तो, असं बोलली. पण ते नाही सांगत आहेत त्या. पण लग्नाचं वगैरे ते म्हणजे जास्तच आहे. मग पुढे मग नंतर एकदा विचारलं परत. होय. तुम्ही काय सांगितलं? नाहीच सांगितलं मी. माझ्या घरातले जेव्हा तयार होतील तेव्हा मी करेन, असं डायरेक्ट सांगितलं? हा, डायरेक्ट सांगितलं. तयारच नव्हते कारण. पण मला सांगा, दरम्यानच्या काळात त्यांचं येणं जाणं त्या परिसरात होतं, तुम्ही तिथे राहत होता, एकमेकाकडे बघणं बोलणं नाहीच? नाहीच. मग जास्त नाही. माझ्या वडिलांबरोबर पप्पांबरोबर त्यांचं जास्त बोलणं असायचं, आणि आमचं फॅमिली रिलेशन चांगलं होतं त्यांच्याबरोबर, घरातलं असं शेजारी. पण परत हा काही विषय नाही? परत नाही. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होईपर्यंत नाहीच नाही. मग काय मग ते फोन वगैरे चालू झाले. हा, फोनवर बोलायचो आम्ही. भेटणं वगैरे नव्हतं आमचं, कुठे बाहेर जाणं वगैरे पण नव्हतं. असं फोनवर विचार, म्हणजे कसे विचार आहेत माणसांचे, म्हणजे कसे यांचे विचार आहेत, कसं बोलणं आहे, कसं वागणं आहे वगैरे, हेल्पफुल आहे माणूस हा, ते सगळे त्यांचे गुण बघितले मी. तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे इतरांना मदत करणे वगैरे, स्वभाव शांत होता त्यांचा. माझा बडबडा स्वभाव होता, ऍडजस्ट होईल की नाही असं मी विचार केला थोडा. आणि नंतर मग मी निर्णय घेतला की लग्न करायचं म्हणून यांच्यासोबत. हो, निर्णय घेतला. तुम्हाला अंदाज आला होता हळूहळू? नाही, त्याच्या अगोदर पण मध्ये परत नाही बोलली. मग मी बांद्र्यापासून ती बसमध्ये होती, मी बाईकवरती होतो. ती हायवेला होती, मी सबवे रोड म्हणजे रोड त्या साईडच्या रोडला होती. मग इथे या स्टॉपला उतरल्यावरती मी तिथे पकडलं तिला, म्हणजे सांगितलं की काय नक्की ठरलंय. ते काय बोलायचं नाही, पप्पा वगैरे मला मारतील वगैरे असं तसं, मला नाही त्याच्यामध्ये नाही. मी बोला ठरव ना एकदा परत काय ते. बरोबर, मला फायनल सांगायचं. मग नंतर थोड्या दिवसांनी परत सांगितलं की ठीक आहे. हो, मग एकदम खुश झाला असाल तुम्ही? हो, म्हणजे बरं वाटलं. लागीर झालं जी क्षण कुठला हो, असं कधी वाटलं की हा आपल्या आयुष्याचा उत्तम जोडीदार होऊ शकतो? त्यांचे मला विचार आवडले मेन म्हणजे, आणि स्वभाव त्यांचा आवडला, त्याच्यावरनं मग मी निर्णय घेतला. आणि मग मला माहिती नव्हतं एवढं की म्हणजे रागीश स्वभाव आहे वगैरे. स्वभाव कधी कळला तुम्हाला? नंतर. आधी माहित नव्हतं? नाही, माहिती होता, एवढं नव्हतं रागीश माहिती.